नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज शुक्रवार म्हणजे माहितीपूर्ण व्हिडिओज आपण अपलोड करत असतो. आजचा जो व्हिडिओ आहे की नाही तो आपण मसाल्यांबद्दल बघणार आहोत. म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असे काही मसाले आपण तयार ठेवले पाहिजेत की एखादी भाजी जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला पटकन त्या भाजीमध्ये ते घातल्यावर त्याची चव बदलली जाते, म्हणजेच चव चांगली येते. आता गरम मसाला, गोडा मसाला, कांदे लसूण मसाला किंवा धन्याची पूड, जिऱ्याची पूड हे मसाले घालून आपण वेगवेगळ्या भाज्या करतो. त्यामुळे आपल्या भाज्या पण छान होतात की नाही. परंतु असेही काही वेगळे मसाले असतात की ते करून ठेवल्यावर आपण विशिष्ट पदार्थांकरता ते जर वापरले तर त्याची चव पण खूप छान येते. चला तर मग ते कुठले कुठले मसाले आहेत ते बघूयात. आणि हे मसाले 100 वर्षापासून केले जायचे बरं का. त्या मसाल्यांबद्दल आज आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. आता पहिला घेऊयात तो कच्चा मसाला. कच्चा मसाला ज्यावेळेला गोडा मसाला किंवा काळा मसाला, कांदे लसूण मसाला केला जायचा त्यावेळेलाच कच्चा मसाला आवर्जून केला जायचा. कच्चा मसाला हा धने म्हणजे अर्धी वाटी धने असेल तर त्याच्यात 2 चमचे जिरे, 2-4 लवंगा, 2-4 वेलदोडे, एखादा दालचिनीचा तुकडा, 4-5 मिऱ्याचे दाणे असं सगळं घालायचं आणि न भाजता हा मसाला खलबत्त्यात कुटून एक बरणीभर ठेवला जायचा. या मसाल्याचा उपयोग ज्या वेळेला मसाले भात केला जायचा किंवा खिचडी केली जायची किंवा एखादी नुसतीच परतून भाजी करायची असेल तर त्यावेळेला कच्चा मसाला टाकला जायचा आणि खूप सुंदर खिचडी किंवा मसाले भात व्हायचा आणि भाजीलासुद्धा अतिशय छान चव यायची. दुसरा म्हणजे बडीशोपेचा मसाला. ज्या वेळेला उन्हाळा सुरू व्हायचा ना त्यावेळेला बडीशोप घालून मसाला केला जायचा. तो मसाला कसा केला जायचा तर अर्धी वाटी धने, 2 चमचे साधारण बडीशोप, 1 चमचा जिरे, 2-4 लवंगा आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा हे सगळं भाजून घ्यायचं आणि खलबत्त्यात कुटून ठेवलं जायचं. आणि हा मसालासुद्धा भाज्यांमध्ये वापरला जायचा. हल्ली आपण आता बऱ्याच वेळेला बघतो की बडीशेपेचा स्वाद असलेल्यासुद्धा अनेक भाज्या आपण करतो की नाही. त्यावेळेला हा मसाला वापरला तर वेगळी छान चव येते. विशेषतः एखादी आपण परतून भाजी करतो म्हणजे भेंडी आहे, तेलाची फोडणी केली, भेंडी चिरून घेतली, ती त्याच्यात परतल्यानंतर हा जो बडीशेपाचा मसाला आहे की नाही हा 1 चमचा 1.5 चमचा घालून द्यायचा. तिखट आणि मीठ घालायचं आणि परतून घ्यायचं. मस्त भाजी तयार होते. कुठल्याही परतलेल्या भाजीची चव जर आपल्याला बदलायची असेल तर हा बडीशेपाचा मसाला अगदी उत्तम आहे. असा मसालासुद्धा तुम्ही करून ठेवला ना तर त्याचा उपयोग खूप छान होतो. याशिवाय वेगवेगळ्या चटण्या म्हणजे आपण जवसाची चटणी आहे, तिळाची चटणी आहे, खोबऱ्याची चटणी आहे. ह्यासुद्धा चटण्या आपण जर करून ठेवलेल्या असल्या, अगदी थोड्या थोड्या जरी करून ठेवलेल्या असल्यानं तरीसुद्धा जवसाच्या चटणीचा उपयोग आपण एखादं सलाड केलं त्याच्यावर किंवा कोशिंबीरीत आपण घालू शकतो किंवा एखादी कोरडी भाजी केली किंवा रस्सा भाजी केली तरी त्याच्यामध्ये 2-3 चमचे जवसाची चटणी जर टाकली ना तर त्याची पौष्टिकता वाढते. याशिवाय आपण तिळाचा कूट असतो किंवा तिळाची चटणी असते तीसुद्धा आपण वेगवेगळ्या भाज्यांमध्ये वापरू शकतो. खोबऱ्याची जर चटणी आपण करून ठेवलेली असेल तीसुद्धा लसूण घालून केलेली असेल तर एखादा रस्सा आपण केला तर त्याच्यात ती 1-2-3 चमचे टाकली ना तर आपल्याला रस्सा उत्तम होतो, लसणाच्या स्वादाचा होतो. मुख्य लसूण घ्या, तो सोला, तो वाटा, मग त्याच परतून घ्या, हे प्रकार होत नाहीत. पटकन 2-3 चमचे खोबऱ्याची चटणी टाकली की आपलं काम होतं. कारळाची चटणी करून आपण पेंडपाला करू शकतो किंवा आपण वरणाचा गोळा घेतो की नाही, कच्चा वरणाचा गोळा आठवतो आहे का, आपण एकदा दाखवला आहे बघा. त्याच्यावर सुद्धा कारळाची चटणी घालायची आणि कच्चं तेल घालून छान गोळा खायचा, मस्त लागते. अशा पद्धतीने आपण चटण्यांचे उपयोगसुद्धा मसाला म्हणून आपल्या स्वयंपाकघरात करू शकतो. आणखीन एक हिरवा मसाला राहिला. हा हिरवा मसाला आहे की नाही हा बहुतेक वेळेला गावाकडे केला जातो बरं का. लसणाची कोवळी पात घ्यायची, कोवळा लसूण घ्यायचा, त्याच्यामध्ये तिखट थोडंसं घालायचं, मीठ घालायचं आणि नंतर छान वाटून हा जो गोळा आहे किंवा वाटलेला मसाला वाळवून ठेवून द्यायचा. तो वाळल्यानंतर त्याच्यात 1-2 चमचे धन्याची पूड, 2-3 लवंग कुटून घालायच्या आणि नंतर हा मसाला मिक्सरमधनं बारीक करून ठेवायचा. म्हणजे आपला हिरवा मसाला तयार झाला. एखादी छान हिरवी भाजी करतो आहे आपण, पालकाची भाजी केली किंवा मेथीची छान परतून लसूणी मेथी केली, त्याच्यात हा हिरवा मसाला घालायचा, उत्तम चव येते आहे की नाही. बोलता बोलता किती मसाल्याचे प्रकार आपण बघितले. याशिवाय आणखीन बरेच असे काही ओले मसाले आहेत की ते जर आपण एक वाटी करून आपल्या फ्रीजमध्ये ठेवले की नाही तर पटकन आपल्याला स्वयंपाक करायला त्यांची मदत होते. आणि मुख्य म्हणजे वेगवेगळे प्रकारचे मसाले जर आपण वापरले तर आपल्या पदार्थांची चव दरवेळेला तीच ती येत नाही आणि आपले पदार्थ वेगवेगळ्या चवीचे तयार होतात. आणि चटण्या जर आपण जवसाची चटणी, कारळ्याची चटणी, तिळाची चटणी अशा चटण्यांचा उपयोग जर आपण पदार्थामध्ये केला तर त्याची चव तर बदलतेच पण त्या पदार्थांची पौष्टिकतासुद्धा वाढते.
असे वेगवेगळे मसाल्यांचे प्रकार तुम्हाला कसे वाटले आणि अगदी एवढे करून ठेवायचे. 6-7 महिने आरामात जातात आणि दर आठवड्याला एखादा मसाला आणि एखादी चटणी जर आपण आपल्या पदार्थांमध्ये घातली तर दर महिन्याला आपण वेगवेगळ्या चवीचे पदार्थ करू शकतो. आहे की नाही आयडियाची कल्पना? असेच छान छान मसाले करून ठेवा आणि मला अभिप्रायामध्ये कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. असेच व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आपल्या अनुराधा चॅनलबद्दल सांगायलाही विसरू नका. धन्यवाद.